नमस्कार, के डी फॅशनमध्ये स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, तर ही फिनिशिंग बघू शकता तुम्ही. हा पुढचा भाग आहे आणि 4 टक्स ब्लाऊज आहे. तर आता बघा, कपडा जर कमी असेल आपल्याकडं तर आपण कसं ॲडजस्ट करायचं ते बघूया. आता माझ्याकडं 80 हा कपडा होता आणि लांब स्लीव शिवायची आहे. 28 साईजचं ब्लाऊज आहे, त्यामुळं कपडा कमी पडतो. तर पायपिंगसाठी आपल्याला कपडा उरत नाही, तर आपण कोणची टिप वापरणार आहोत ते बघूया आपण. चला, आता हे कसे मी व्यवस्थित अशी तयार केलेली आहे. पलटी करून आपण कपडा वाचवू शकतो कपडा कमी असल्यामुळे. तर चला, तर हा बघा सोयीचा आहे, हा उलटा आहे, तर ह्याच्यावर ठेवलेला आहे मी अस्तर. आणि आता बघूया आपण. या पद्धतीने मी ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही. इकडं सरकून ठेवलेला आहे मी. आणि आता हा पुढचा भाग आहे. आता चला, तर आपण स्टिचिंग करून घेऊया आता. तर याच पद्धतीने तुम्ही सोयीच्या कपडा ठेवून आपण अशा पद्धतीने आपण करू शकतो. कपडा उरलेला नाही आहे, खूप कमी कपडा होता. तर अशा पद्धतीने नॉचेस करून घेणार आहोत, कारण की लवकर, जेणेकरून लवकर पण उरकतं आणि फिनिशिंगसुद्धा येते आहे आपल्या ब्लाऊजला. तर अशा उलटून घ्यायचा आहे कपडा आपल्याला व्यवस्थित. आणि बघू शकता तुम्ही, वापरायची तुम्ही पण कपडा वाचवण्यासाठी, कारण की कपडा माझ्याकडं कमी आहे, त्याच्यामुळं मी असं करत आहे. बघू शकता तुम्ही, फिनिशिंग व्यवस्थित आपली येत आहे. हे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित अशी बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने मी इथे शिलाई करून घेत आहे. बघू शकता, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता मैत्रिणींनो. तर बघा, एक तुम्ही नक्की वापरू शकता आपल्याला. चला, इथे आपण आता करून घेणार आहोत मार्किंग. इथे बघा, हे बघा, इथे अशा पद्धतीने हे मार्किंग करणार आहोत. आणि इथे बघा 4 वरती आपण मार्किंग केलेलं आहे. आणि इथे बघा 3 वरती सरळ गेलेला आहे. इथे बघा 2 इंच ठेवायचं आहे आणि इथे पुढे मार्किंग करायचं आहे. इकडे सुद्धा आपल्याला 2 इंच वरती हे मार्किंग करायचं आहे. इकडे सुद्धा आपल्याला 2 इंच वरती मार्किंग करायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. तर चला, आता मग आपण करून घेऊया. टक्स मारून घेऊया. डबल टिपच मारायची आहे, सिंगल मारायची नाही आपल्याला. बघू शकता अशा पद्धतीने. इथे कचऱ्याची गाडी आलेली आहे, त्यामुळं आवाज थोडासा वेगळा येतोय. तर इथे बघा 4 टक्स ब्लाऊज आहे आपला. तर ह्या पद्धतीने बघा, पहिला हा खालचा घ्यायचा आहे, दुसऱ्या नंबरला हा घ्यायचा आहे वरचा. आणि मागे पुढे शिलाई करायची आहे आपल्याला, जेणेकरून आपली बघू शकता मस्त आपला झालेला आहे इथे. आणि आता आपण क्रॉस पट्टी लावणार आहोत. क्रॉस पट्टी लावून घेणार आहोत अशा पद्धतीने.
वरती अशा पद्धतीने क्रॉसपट्टी आपण लावून घेणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. ह्या पद्धतीने कचऱ्याची गाडी आली होती त्यामुळे तो आवाज घुमत होता आपल्याकडे. बघू शकता तुम्ही किती फिनिशिंग आलेली आहे आपल्या ब्लाऊजला. बघा इथे असं पहिला आपला जो कपडा होता तो ठेवून घ्यायचा आहे. बघा परफेक्ट असा आलेला आहे आपलं फिनिशिंग. तर ह्या पद्धतीने आपण डबल शिलाई मारून घेणार आहोत. चेक करायचं आहे आधी. बघा किती फिनिशिंग आपली आलेली आहे. आणि आपला कपडा वाचवायची तर आपण अशा पद्धतीने कपडा वाचू शकतो आपण. तर आपण आता क्रॉसपट्टी लावलेली आहे. तर धागा निघालेला आहे आपला इथे. धागा संपलेला आहे आपला. तर आपला धागा आलेला आहे वरती. आता आपण इथे चेक करणार आहोत. एवढी पट्टी आपली चेक करणार आहोत. बघू शकता बरोबर परफेक्ट आहे. इथे बघा मी पट्टी घेतलेली आहे. पट्टी करून आपल्याला ही पट्टी जॉईन करायची आहे आणि आतमध्ये टाकायची आहे. ठीक आहे. पहिली पट्टी आपल्याला अशी गुंडायची आहे या पद्धतीने. बघा अशा पद्धतीने आपल्याला पट्टी अशी गुंडायची आहे आणि आतल्या साईडला इथे घ्यायची आहे. 2 टिप आपण करून घेणार आहोत. बघू शकता. बघा व्यवस्थित अशी पट्टी आपली पद्धतीने आपली पट्टी तयार झालेली आहे. बघा ह्या पद्धतीने पट्टी आतून आपली तयार झालेली आहे. आणि 4 ट्रक्स किती सुंदर असा आपला पुढचा भाग आपला झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर. आणि कपडा वाचवण्यासाठी मी ही ट्रिक वापरलेली आहे. कपडा आपल्याला वाचवायचा आहे त्यासाठी, कारण की हा कपडा कमी होता म्हणून हे अशी फिनिशिंग आपण केलेली आहे. तर हा 4 टक्स ब्लाऊज आहे. तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. खूप छान आहे आणि सोपी पद्धत आहे. तर पुढचा भाग आपला तयार झालेला आहे. तर चला आता पाठीमागचा भाग मी तयार करून घेते.